नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या बातमीपत्राकडे. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्याकडून दिवंगत बाबारावजी डोंगरदिवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन. खेरडा बुद्रुक येथे जाहीर श्रद्धांजली सभा संपन्न. प्रतिनिधी बुद्धघोष तायडे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. कारंजा लाड. पीपल रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष व कारंजा लाड तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष स्मृतिशेष बाबारावजी डोंगरदिवे यांच्या दुःखद निधनानिमित्त काल दिनांक 8 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता खेरडा बुद्रुक येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी आनंद डोंगरदिवे यांच्या राहत्या घरी जाऊन डोंगरदिवे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चरणदासजी इंगोले, कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत, विजय घागरे, चांदभाई नाजुकराव अंबोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे, माजी समाज कल्याण सभापती अशोकराव डोंगरदिवे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. बोधिसत्व बुद्ध विहार येथे श्रद्धांजली सभा. कौटुंबिक भेटीनंतर स्थानिक बोधिसत्व बुद्ध विहार येथे दिवंगत बाबारावजी डोंगरदिवे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांना अभिवादन. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून झाली. त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन. आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या हस्ते दिवंगत बाबारावजी डोंगरदिवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थितांनी सामूहिक त्रिसरण आणि पंचशील ग्रहण केले. असा भीमसैनिक पुन्हा होणार नाही. चरणदासजी इंगोले प्रदेशाध्यक्ष. सांत्वनपर भाषणात चरणदासजी इंगोले यांनी बाबारावजी डोंगरदिवे यांच्या चळवळीतील अमूल्य योगदानाचा उल्लेख केला. डोंगरदिवे यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या जाण्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले असून असा निष्ठावान भीमसैनिक पुन्हा होणार नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी जे काही आहे ते संविधानामुळेच. ज्योतिताई गणेशपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे यांनी बाबारावजींच्या निष्ठावान व्यक्तिमत्वाबद्दल हळहळ व्यक्त केली. तसेच उपस्थित बंधू भगिनींना संबोधित करताना आज मी ज्या पदावर व स्थितीत आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आहे अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. यावेळी कारंजा तालुका अध्यक्ष विलासराव राऊत यांनीही आपले दुःख व्यक्त करत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली. नामांतर लढा आणि अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज हरपला. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आपल्या मुख्य सांत्वनपर भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर अत्यंत भावुक झाले होते. बाबारावजींच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, बाबारावजी डोंगरदिवे यांच्यासारख्या लढवय्या आणि शूर भीमसैनिक पुन्हा होणे नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ऐतिहासिक लढा असो की समाजावरील अन्याय अत्याचाराचा प्रसंग, बाबारावजी नेहमी माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. अन्यायाच्या विरोधात बंड पुकारण्याची अफाट ताकद त्यांच्यात होती. असा निष्ठावान आणि शूर भीमसैनिकाच्या जाण्याने समाजात आणि पक्षाची जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही. भाषणाच्या शेवटी आदरणीय जोगेंद्र कवाडे सर आणि उपस्थित जनसमुदायाने मौन धारण करून दिवंगत बाबारावजी डोंगरदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सूत्रसंचालन व आभार. या शोकसभेचे अत्यंत नेटके संचालन बुद्धघोष तायडे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शन महादेव पाटील यांनी मानले. या शोकाकुल कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खेरडा बुद्रुक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी बुद्धघोष तायडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा.